पुढे बघा या ठिकाणी माजी सैनिक तसेच आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी रविभाऊ जाधव यांचेही विद्यालयाच्या वतीने मी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री साठे सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री शिंदे श्री सर, प्रशिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर आदरणीय श्री बादले सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ भोवर मॅडम, श्री धूम सर, या ठिकाणी आलेले माझे विद्यार्थी, माझे सैनिक रविभाऊ जाधव आणि अतिशय सुंदर अशा बाल शिवाजीच्या भूमिकेत, राजमाता जिजाऊच्या भूमिकेत ज्यांनी सहभाग घेतला अशा आपल्या विद्यालयातील हे गोटस विद्यार्थी, विद्यालयातील सर्व माझे सहकारी बंधू भगिनी आणि माझ्या इथं बसलेल्या सर्व शिवप्रेमी असलेले माझे सर्व बालकांनो, आज सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला नव्हे तर जगाला एक वेगळा संदेश देणारा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व असेल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा काळ काही सोपा नव्हता. 16व्या शतकामध्ये ज्या वेळेस आया बहिणींची इज्जत तुटली जात होती, स्त्रियांची लक्कर तुटली जात होती, रयत लुटली जात होती, शेतकऱ्यांवरती अन्याय होत होता आणि अशा वेळेस कुठंच या ठिकाणी मराठी अस्मितेचा ना हिंदुत्व अस्मितेचा प्रश्न या भारतामध्ये कुठेच नव्हता. बाहेरून आलेले अफगाण मुघल जे 300 ते 350 वर्ष या भारतामध्ये राज्य करत होते आणि या भारतातल्या या जनतेला स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. आणि अशाच वेळेस 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी जन्माला यावा असं प्रत्येकाला वाटतं, पण तो माझ्या घरात नव्हे दुसऱ्याच्या घरात आजची ही परिस्थिती झालेली आहे. पण आधी जर शिवाजी जन्माला घालायचा असेल तर आधी राजमाता जिजाऊ जन्माला आली पाहिजे. त्या राजमाता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार आणि त्या संस्कारातनं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जी क्षमता निर्माण झाली ते फक्त आणि फक्त एकच नाव होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज 400 वर्ष झाले तर त्या नावात एवढी जरब आहे, एवढी ताकद आहे की शिवाजी नाव घेताना सुद्धा अंगाच्या रक्तांच्या धमन्या सळसळतात, रक्त वाहायला लागतं, एवढी ताकद त्या नावामध्ये निर्माण केली. ते म्हणजे फक्त आणि फक्त शिवाजी, शिवाजी आणि फक्त शिवाजी. शिवाजी म्हणजे जीवाशी, जीवाशी लोकांना घेणारा, जीवाशी रयतेला बांधणारा असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यावेळेस रयत खंगलेली होती आणि त्यावेळेस राजमाता जिजाऊने पाहिलं आणि स्त्रियांची आपली लुटली जात आहे, दिवसा ढवळ्या लोकांवरती अन्याय होत आहे आणि रयत खंगलेली आणि कोण उगवणार, कोण या लोकांना वाचवणार. आणि त्याच वेळेस त्यांनी आपल्या मुलांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाल शिवाजी होती असे संस्कार दिले की तुला याच्यामध्ये स्वराज्याची निर्माण करण्याची जी लोकांवरती अन्याय अत्याचार होत आहेत ना ती तुला दूर करायची. राजा शिवाजींना बालपणाचं कडू या मातेने दिलं. रामायण महाभारत भगवद्गीता काय असं संपूर्ण शिक्षण बालपणा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. आणि मग काय तो शिवाजी राजा, अरे आपल्यासारख्या शाळेतल्या पोरांना आपल्या सोबतच्या सवंगड्यांना घेतलं आणि घेऊन त्यांच्या बरोबर ती मिरची भाकर खायचा, घोड्यावरती रपेट मारायचा, जंगलात जायचा, कशा पद्धतीने राज्य चाललं पाहिजे याचा सराव करायचा, त्याबरोबर अस्त्रांचं शस्त्रांचं शिक्षण घ्यायचा. एकच स्वप्न होतं, माझ्या आईने एकच इच्छा मागितली आहे की स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, त्यासाठी प्राण गेले तरी बेहतर. आणि मग हा राजा शिवाजी तयार झाला आणि खऱ्या अर्थाने आपल्या बाल सवंगड्याने घेऊन, आणि कोण होती तानाजी यसाची सूर्याची अशी जी लहानपणाची सोबत ताटा भागात एखादी गोपाळकाला खावणारी ही माणसं आणि हीच सवंगडी पुढे त्याच्या स्वराज्यासाठी उभे राहिली, त्या राजांच्या स्वराज्यासाठी उभे राहिली अशी होते छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांना घेऊन की मला स्वराज्य निर्माण करायचंय, अहो कुणाला तरी घर असतं, वर्तुळ असतं आणि त्या वर्तुळाच्या परिघामध्ये तो त्याचं काम करत असतो. इथं बिंदू नव्हता, वर्तुळ जो दुरच आहे त्या परिघात दूर आहे. कुठं तरी जहांगीरी मिळाली, आदिलशाहची पुण्याची जहांगीरी त्या ठिकाणी दिलेली आहे, शहाजी राजा कर्नाटकामध्ये गेलेले आहे आणि एक माता आपला बाप नाही, बापाचं अस्तित्व नाही, बाप कर्नाटकामध्ये आदिलशाहीची त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी सेनापती म्हणून त्या ठिकाणी त्यांचं काम बजावत आहे, स्वतःचं अस्तित्व नाही. आणि जहांगीरी महाराष्ट्राची पुण्यात दिली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी वाटलं की हा मुलखाचा प्रदेश
प्रदेश असा उजाड झालेला होता, दुष्काळ पडलेला होता, लोक मरत होती. आणि त्यावेळेस त्या राजमातेने आपल्या बाळांना घेऊन तो सोन्याचा नागर त्या मातीला सांगितलं आणि लोकांना सांगितलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत. राजा म्हणजे असं नाही की मी राजा आहे मी जनता कुठे गेलो असं नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि त्यावेळेस राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि त्याचबरोबर त्या रयतेच्या सोबत त्या ठिकाणी आले. माणसं कशी घडली? माणसं अशी घडली की प्रत्येक क्षणासाठी मरायला तयार असणारी माणसं होती. स्वराज्याची निष्ठा कशी असते पोरांनो? ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड असेल, प्रतापगड असेल, कोंढाणा असेल, रायगड असेल, सगळ्या स्वाऱ्या केल्या, 350 किल्ले बनवले, जिंकले. पण हे करताना सगळ्यात मोठी होती स्वराज्याची निष्ठा आणि ती निष्ठा होती त्या मावळ्यांमध्ये. ज्या वेळेस एका गड किल्ल्यावरती जर जिंकायचं ना तर महाराजांचं एकच वाक्य होतं की गड किल्ल्यात जिंकायचा पण आपली माणसं जास्त कामी गेला कामा नये. की 2-3 मावळे एक जरी मावळा गेला तरी महाराजांना दुःख व्हायचं. आणि असा ते किल्ला जिंकता जिंकता ज्यावेळेस कळालं की त्यावेळेस किल्ला साधा होता, 200-300 गणी होती आणि 200-300 गणी वाजताना सुद्धा आपली 150-200 मावळे मारली गेली म्हणजे कुठेतरी फक्त फितुरी झालेली आहे आणि ही फितुरी आपल्यामुळे झालेली आहे. आणि त्यावेळेस राजांना अति दुःख झालं, दरबार झाला, लोक समोर आली, मावळ्यांना एकच सांगितलं, कोणीतरी फक्त फितुरी केली. त्यामुळे गणिमाला कळालं आणि म्हणून आपली 100-150 मावळे त्या ठिकाणी कामी आली. कोणी हे काम केलं, कोणी उठना, कोण म्हणालो हो मी गेलतो, फितुरी मी केली होती, मला काहीतरी त्याला माहिती आहे की मला कडेलोट होईल, शिक्षा होईल, पण कोणीच उठेना. शेवटी त्या मावळ्यांनी ठरवलं महाराज कोणीच येणार नाही, तो कशाला मारणार आहे, कोणीच येणार नाही, आम्हीच करतो. आम्ही प्रत्येक जण जाऊन या कडेलोट देतो आणि आमच्या सोबत तो फितूर सुद्धा मारला जाईल. अहो मावळींनी राग लावली हो, मरायला तयार झाली. एक एक जायचा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंदवी या ठिकाणी स्वराज्याचं नाव घेऊन तो त्या ठिकाणी उडी देत होता, कडेलोट देत होता. आणि त्यांच्यातला बसलेला 25-20 नंबरला मावळेला त्याला वाटलं अरे गुन्हा मी केला आणि शिक्षा माझी बांधव बघताय. आणि तो तसा कुठून धावताना तसंच तो आणि त्या ठिकाणी म्हणाला महाराज थांबा, थांबा महाराज थांबा, हे पाप माझ्या हातून घडलं, मी होतो तो फितूर, मी गणिमाला मिळालो. आणि त्याचमुळे महाराज 150 मावळं कामी गेली. आणि आता सुद्धा ही मावळे दिवसा ढवळ्या स्वतःचा प्राण्याचा त्याग करताय. महाराज नाही, मी पापी, शिक्षा मला झाली पाहिजे, यांना नाही. आणि त्यानं स्वतःहून कडेलोट दिला. आणि स्वराज्यासाठी निष्ठा असणारी, स्वराज्याची निष्ठा बाळगणारी अशी मावळे होती म्हणून ते स्वराज्य उभं राहिलं. स्वराज्य साधं सहज उभं राहत नाही. ही मावळे होती, अशी निष्ठा होती. आणि ही माणसं छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये होती. त्यांनी घडवली, त्यांना जवळ घेतलं आणि प्रत्येकाला भूमिका दिली. आणि प्रत्येक सैनिक स्वतःचा जीव घेण्यासाठी त्यासाठी त्या ठिकाणी तयार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा तो दादोजी कोंडदेव त्यांना आपण त्यांना म्हणू की त्यांना शिक्षण देण्याचं काम केलं. पण साधा आंबळीचा, आपल्या स्वराज्याच्या आंबळीचा एक आंबा त्यांच्याकडनं तोडला गेला तरी ते म्हणतात की महाराज राजा माझ्याकडनं चूक झाली हो, माझ्याकडनं आंबळीचा आंबा चुकला आणि मी तोडला, मी स्वराज्याची वस्तू तोडली. अहो गवताची काळी साताराकडे गहाण ठेवून, साताराकडनं कर्ज घेऊन स्वराज्यासाठी लढणारा राजा आणि तेच कर्ज फेडून गवताची काळी परत आणणारा राजा या जगात आजपर्यंत कुठेच झाला नाही. काय किंमत असते गवताच्या काळीला? सावकाराकडे गेला, सावकारात सांगितलं की मला स्वराज्यासाठी लढण्यासाठी पैसा नाही, मला कर्ज दे. ठीक आहे राजा, कर्ज देतो, पण मला सावकारकीचा धर्म आहे. कर्ज देताना मी काहीतरी त्या ठिकाणी ठेव घेतो, काहीतरी तुम्हाला द्यावं लागेल माझ्याकडे. आणि माझ्याकडे काय इथं राहायचेच आहे, मी काय देऊ शकतो? नाही महाराज असं चालणार आहे, काहीतरी द्यावं लागेल. ठीक आहे, ही माझ्या स्वराज्याची गवताची काळी आहे, ही तुझ्याकडे ध्यानात ठेव. आणि ज्यावेळेस मी तुझं कर्ज परत करेन तर ही काळी सुद्धा मी तुझ्याकडनं परत घेईन, एवढं ध्यानात ठेव. त्या सावकारानं ती गवताची काळी हो मैदानातलं कुठे घेऊन नसतो. कोणी मला अरे काय तरी किंमत, पण स्वराज्याच्या हिमतीसाठी गवताच्या काळीला किती किंमत दिली असेल तर छत्रपती शिवाजी महाराज असतील. छत्रपती शिवाजी महाराजांनाच माहिती होती. आणि यातच खऱ्या अर्थाने
महाराजांनी त्या मावळ्यांना असेल, त्या स्वराज्याला असेल, जी किंमत त्यांनी दिली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणूनच आपल्या या भाषणामध्ये एक शिवरायांचा पोवाडा की ज्याच्यामध्ये दादोजी कोंडवाने या ठिकाणी त्यांचा उल्लेख आणि त्याची उदाहरणं मी तुम्हाला देतो. शिवबाचं गोंधळी ग आम्ही आंब्याचं गोंधळी, शिवबाचं गोंधळी ग आम्ही आंब्याचं गोंधळी, उदे ग आंबे उदे, उदे ग आंबे उदे. अमराईतून आंबा उचलला होता दादोजीनं, देशाची संपत्ती चुकून नेली हो उचलून, कठोर शिक्षा थोरांना होती शिवकालीन, अनार्धी बाही कापून केलं नियमाचं पालन, न्याय कसोटी समान होती, न्याय कसोटी समान होती, पटताय का मंडळी, पटताय का मंडळी. शिवबाचं गोंधळीन आम्ही आंब्याचं गोंधळी, शिवबाचं गोंधळीन आंब्याचं गोंधळी, उदे ग आंबे उदे, उदे भवानी उदे. हो दादोजीने आंबरातला आंबा उचलला आणि राजांकडे झाला, ज्या हाताने माझी चूक झाली ना महाराज, तो हातच मी कापतो, मला शिक्षा द्या. स्वराज्याची वस्तू मी चोरली, माझ्या मनात मोह आला, मी तो आंबा घेतला, माझा हात कापा. त्यावेळेस महाराजांनी त्यांना रोखलं, गुरुदेव तुम्हाला कळालं हेच मोठं भाग्य, तोच मोठा पश्चाताप आहे. आणि त्यावेळेस त्यांनी त्यांची आर्थिक बाही त्या ठिकाणी कापून घेतली. असं फक्त त्या शिवकालीन छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये त्या ठिकाणी घडत होतं. कल्याणी खजिनासह लुटली सुभेदाराची सुन. कल्याणचा गड किल्ला, खान मोहम्मद तिचा सुभेदार, आणि या सुभेदारावरती या ठिकाणी आबाजी सोनदेव हा सुभेदार आपला महान सरदार त्या ठिकाणी गेला, कल्याणचा किल्ला जिंकला, आणि कल्याणचा किल्ला जिंकताना खूप मोठा खजिना त्या ठिकाणी घेतला. आणि त्याच मध्ये त्या ठिकाणी त्या खान मोहम्मदची सुनवाई होती. बाल बाल मोती पाँव में बदन बेबी में हीरा मुंह में रतन, करला जितना आकाश की चांदी डक्की बिजली आसमान का तारा उसके बेबी में हीरा, इतकं अप्रतिम सौंदर्य होतं. आणि आबाजीला वाटतंय अरे जर आपण राजांकडे गेलं ना तर राजा खुश होती, अरे काय मोठी संपत्ती आणली माझ्या सरदारानं. आणि आबाजीनं त्या सुनबाईला घेऊन महाराजांपुढे आणले. खजिन्याच्या पेट्या रिक्त झाल्या, रित्या झाल्या. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी नजराना समजून आली आपला आबाजीनं, वार्ता कळताच लाभ झाले राजानं. आणि अरे माझ्या स्वराज्यामध्ये एखाद्या सरदाराकडनं अशी कृती घडावी, परस्त्रीला माते समान बहिणी समान मानणारा हा स्वराज राजा. कारण की त्यावेळेस मुघलांच्या काळामध्ये मुघलांना असं वाटायचं जर असं कुणी जर आणलं की ते राजू खुश व्हायचे, बादशाह खुश व्हायचा, अरे वा बहुत अच्छा काम किया तुमने, हा हा हा, एक खजिना तो रखो आणि द्या. ह्या स्वराज्यातल्या स्त्रिया त्यावेळेस सुरक्षित नव्हत्या, आणि त्यावेळेस राजांनी स्वतः आदर्श घालून दिला. आणि त्यावेळेस त्यांनी आबाजीला सांगितलं की अरे माझ्या स्वराज्यामध्ये तुझ्याकडनं अशी चूक व्हावी. आबाजी सोंदेवला कंसावलं, त्याने शर्मेने मान खाली घातली, आणि त्या सुभेदाराच्या सुनेला, त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजानं साडी चोळी देऊन परत तिच्या घरी पाठवलं. सुभेदार खान अहमदला वाटत असेल अरे काय झालं असेल माझ्या सुनबाईसोबत, तिची आबरूची रक्ताला लुटली गेली असती. मग त्या ठिकाणी आली आणि त्या सुनबाईने त्या आपल्या सासऱ्याला सांगितलं सूर्य पूर्वेचा पश्चिमेला जाईल पण छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही जन्मात हरवू शकणार नाही, असा राजा तो आहे. जो दुसऱ्याच्या स्त्रीला माते समान बहिणी समान मानतो त्या जगातली कुठलीही ताकद कुठली शक्ती हरवू शकत नाही, असा छत्रपती तो आहे. असं कल्याणच्या त्या सुभेदाराला त्या ठिकाणी त्याच्या सुनबाईने सांगितलं. अनपर नारी असे माते समान धर्माची शिकवण, चारित्र्याचा महामेरू, चारित्र्याचा महामेरू. पटताय का मंडळी, पटताय का मंडळी, शुभाचं गोंधळी ना आम्ही आंब्याचं गोंधळी, शुभाचं गोंधळी ना आम्ही आंब्याचं गोंधळी. उदे ग आंबे उदे, उदे भवानी उदे,
प्राप्त होते दुश्मन. अरे राजांना फक्त मुघलांचा त्रास झाला नाही, सर्वात जास्त त्रास दिला असेल तर स्वकीयांनी दिलेला आहे. आणि हेच स्वकीय जर राजांसोबत राहिलं असतं तर या अखंड हिंदुस्थानावरती भगवा झेंडा आजपर्यंत फडकला राहिला असता. महाराजांची पाय जर कोणी ओढली असती तर ती स्वकीयांनी ओढली. पाठीमागून वार केले, आमचा समाधी कसा गेला, स्वकीयांनी हलवला. छत्रपती कोणी हलवले, स्वकीयांनी हलवले. हा इतिहास आहे. आणि त्यावेळेस फक्त काही कुतुबशहा, निजामशहा, आदिलशहा, मोगल औरंगजेब असे हेच शत्रू नव्हते. आपल्या स्वकीयांचं सुद्धा खूप मोठं शत्रुत्व छत्रपती शिवाजी महाराजांना होतं. सोपे नव्हते त्या काळामध्ये स्वराज्य संस्थापन, परकीयांना धूळ चारणे हिंदूंचे रक्षण, आणि भारतभूच्या परंपरेचे संस्कृती संवर्धन. शिव पराक्रम जोड होता, शिव पराक्रम जोड होता. पटताय का मंडळी, पटताय का मंडळी, शुभाच गोंधळी नामी आंबेच गोंधळी, शुभाच गोंधळी नामी आंबेच गोंधळी. उदय ग आंबे उदय, उदय भवानी उदय. अरे स्वराज्य असं काही मिळालं नाही रे. त्यासाठी स्वतः सैनिकांनी, मावळ्यांनी स्वतः मरणाला पत्करलं आहे. तेव्हा कुठं स्वराज्य उभं राहिलं. आणि त्या हिंदवी स्वराज्यामध्ये आज आपण ताकमानीने शिवजयंती साजरा करतो. आज आपला देश जर खऱ्या अर्थाने व्हिएतनाम सारखा असा देश आहे की ज्या देशावरती कुठलाही देश त्याच्यावर राज्य करू शकला नाही, तर त्या देशाने रायगडावरती जाऊन त्या रायगडाची माती घेतली आणि त्या व्हिएतनामच्या देशाने त्या ठिकाणी टाकली आणि त्या राष्ट्राध्यक्षाने सांगितलं. आणि ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा असेल आणि तिथली माती जर माझ्या भूमीमध्ये टाकली तर मला नाही वाटत त्या आमच्यावरती कोणी राज्य करू शकेल. कारण की गनिमी काळा काय असतो आणि त्या गनिमी काळाचा उपयोग करून व्हिएतनाम देश कधीच त्या ठिकाणी तो या ठिकाणी गुलामगिरीमध्ये गेला नाही. हे फक्त आपल्या राजांच्या, फक्त त्यांच्या कर्तृत्वाच्या ताकदीमध्ये होतं. आम्हाला तानाजी माहित आहे, आम्हाला बाजी माहित आहे, आम्हाला नेताजी माहित आहे, सूर्याजी माहित आहे, धनाजी माहित आहे, संताजी माहित आहे, बहिरजी माहित आहे. आणि या प्रत्येकाचं काम जर पाहिलं आता प्रत्येकावरती एक चित्रपट तयार झाले. तानाजी मालुसरेवर झाला, बाजी प्रभू देशपांडेवर झाला, प्रत्येकावरती एक चित्रपट तयार झाला. काय मोठी भूमिका होती. प्रतापगडावरती काय झालं. आणि अफजल खानासारखा एवढा मोठा बलाढ्य आदिलशहाची बडी बेगम म्हणायची, अरे कोण नाही गा शिवाजी को, कोण नाही गा. दरबार भरला होता, कोणाची हिंमत होईना शिवाजी महाराजाला पकडला. अरे कोण जातो बाबा, तू कुठून येतो कोणाला कळत काय, समजत काय, देव आहे की शाबा काही समजत नाही, कुठून येतो कोणाची हिंमत होत नाही. आणि त्याच वेळेस अफजल खान बलाढ्य येतो, महापराक्रमी अफजल खान की लोकांना त्या सळा सुद्धा सण वाटेल. मैं लाऊंगा शिवाजी को, मैं ओ चिवड़े को पेड़ से निकाल कर मैं यहाँ पर लाऊंगा, जिंदा या मुर्दा असा म्हणणारा अफजल खान होता. दरबार खुश झाला. अफजल खान बहुत विडा उचलला, राजांना मारायचं. आणि मग प्रश्न पडला, स्वराज्यावरती एवढं मोठं संकट येत आहे, 20,000ची फौज. अफजल खान आता 20,000ची फौज घेऊन तुळजापूर करून लुटत लुटत त्या ठिकाणी येत होता. राजांनी ओळखलं संकट मोठं आहे आणि संकट मोठं असेल तर त्यापेक्षा शक्तीपेक्षा युक्ती बरी. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. त्यांचा जो इतिहास आहे ना, प्रत्येक चरित्र, प्रत्येक शिवचरित्र जर प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये आणलं तर मला वाटतं त्याला कुठलीही दुसरी शिकवण देण्याची गरज नाही. अफजल खान येतोय, मंदिरे लुटतोय, तरी शिवाजी महाराज त्यांना वाटतं आपण मंदिरे लुटू, लोकांवरती अन्याय करून शिवाजी महाराज खाली येते. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी किल्ला निवडला प्रतापगड. जावळीचं खोरं प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण अफजल खानाची भेट घेऊ. आणि मग शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ पंत, अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर. आणि मग त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला निरोप पाठवला, अरे भाई आप बहुत बड़े हो, मैं आपसे डरता हूँ, मैं नीचे नहीं आऊंगा, आप वही ऊपर आइए, मैं आपसे डरता हूँ. शिवाजी महाराज त्यांना सांगताय. अफजल खान बोला, अरे ये इसका तो बड़ा नाम है हिंदुस्तान में और ये मुझसे डरने लगा. अफजल खानला गर्व आला, अहंकार आला, अरे शिवाजी मुझसे डरता है. आणि मग तो म्हणतो बरं बरं ठीक आहे, मग कुठे जायचं. मग प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभारू आणि त्याच ठिकाणी आपली भेट घेऊ इच्छितो आणि मला माफ तुम्हीच तिथं करा. अफजल खान तयारील होता, शिवाजी येणार, शिवाजीला मी माझ्या घरावर घेणार आणि शिवाजी महाराजाला मी तिथं मारणार. अफजल खानाचा फेर तसाच होता. पण माय तुझं होय या छत्रपती
दिवशी होती. त्या तुळजाभवानीचा आशीर्वाद होता आणि तो आशीर्वाद घेऊन छत्रपती त्या ठिकाणी जाणार होते. आणि मग महाराजांनी ओळखलं, तर ठीक आहे, भेटीची तारीख ठरली. शामियाना उभारला. आता शामियानामध्ये अशी दौलत लावली जी सुरतेवरून लुटली असेल. स्वराज्य माझं किती श्रीमंत आहे. आणि अफजल खान पाहूनच टक्क झाला. एवढं पण महाराज ओळखून होते. ज्या वेळेस अफजल खानाबरोबर फक्त सय्यद बंड आला, सय्यद बंड हा पट्टे चालवण्याचा पटेल होता, राजांना माहिती होतं. आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतला नाही शामियाना. त्यांनी कृष्णाजीवात गोपीनाथ पंतांना सांगितलं, तो सय्यद बंडा दिसतोय, मिले घाबरतो सय्यद बंडाला, त्याला लांब उभं राहिला, तो बाहेर पाहिजे. माझा जो असेल ना सैनिक जीवा महाला, तो सुद्धा बाहेर राहील, त्याला लांब ठेवत त्याच्याशिवाय मी आज जाणार नाही. आणि मग सय्यद बंडाला बाहेर टाकलं, जीवा महाला बाहेर. छत्रपती शिवाजी महाराज आले, पण येताना अंगावरती जिरंजाप चिलखोत चढवलेला होता, हातामध्ये वाघनखं होती, फितवा लपवलेला होता. त्यांना माहिती होतं काहीही गणित येऊ शकतो, काही फटका बसू शकतो. आणि मग त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराज आले. आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, असं म्हणत संभाजी मोठ्या ते जोर जोरात हसायला लागला. आओ शिवाजी आओ. राजेही गेले, राजांनी त्यांना आलिंगन दिलं. अरे एवढी मोठी मूर्ती आणि एवढे छत्रपती शिवाजी महाराज आलिंगन दिलं. आणि त्याच वेळेस आपल्याला खानाने छत्रपती शिवाजी महाराजांची मान आपल्या टाकेला दाबली. शिवाजी महाराजांनी ओळखलं आपल्याला खान काहीतरी दगा फटका करणार आहे. आणि त्याच वेळेस अफजल खानाने आपल्या अजून पहिला वार सुद्धा अफजल खानाने केला. अफजल खानाने आपल्या हाताची कटार काढली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर चालवली. अंगावर चिलकत होतं, वरचा तरीचा कुठला फाटला. शिवाजी महाराजांनी ओळखलं तेवढ्या हातात असलेली वाघनखं अफजल खानाच्या पोटात उजवली. त्या वाघनखांवरती विष लावलेलं होतं, तसाच विचवा काढला, तसाच आतमध्ये पिळला आणि अफजल खानाचा हाताचा पोतळ बाहेर काढलं. तसाच अफजल खान या अल्लाह बचाओ, शिवाजीने मुझे मारा. तेवढ्या सय्यद बंडानं ऐकलं. हो सय्यद बंडा हवा झाला, त्याने पाहिलं पट्टा चालवलं. आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराज कदाचित स्वराज्याला लाभले नसते. जी पट्टा चालवणार हातात जीवा महाराने तिथूनच आला आणि तो हात तोडला. म्हणून म्हणता होता जीवा मग वाचला शिवा. म्हणूनच शिवाजी जीवा महालाचं कारणच ते आहे की होता जीवा म्हणून वाचला शिवा. तसा सय्यद बंडाला त्या ठिकाणी चिरंजीव केला. आपल्या आकडे आपल्याच हाताने तो अफजल खान पोटात टाकतो आणि या अल्लाह बचाव बचाव म्हणत सगळी सैनिक त्या ठिकाणी आला. तीन 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 करत जगा हुआ. आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची सगळी वावरं जवळीच्या खोऱ्यामध्ये लपलेली होती. त्यांना फक्त वरती अफजल खानाला येऊन त्याला गारद करायचं होतं. आणि मग सगळी सैनिक इशारा सुटला आणि सगळी सैनिक तुटून पडली. अफजल खानाचा मुलगा फाजल खान इकडं तिकडं पळत होता, पाप केला. तसाच अफजल खान बाहेर आला. त्याच वेळेस संभाजी काजी नावाचा मावळा त्या ठिकाणी गेला आणि त्याने पाहिलं अफजल खान अजून जिवंत दिसतोय. एवढ्या याच्यामध्ये शिवाजी महाराज निघाले. त्याच वेळेस त्यानं सरळ अफजल खानाचं शिर मुंडकं उडवलं आणि ज्या फळ्याच्या पालखीमध्ये तो बसला होता त्या ठिकाणी त्यांनी त्यांची पाय उडवली. आणि असा संभाजी कावजी त्यावेळेस अफजल खानाचं मुंडकं घेऊन राजांना दाखवावं लागली जिवंत जाता कामाने. आणि मग तिकडे महाराज शोधत होती, अरे 10 मावळी होती, हा संभाजी कुठे गेला, संभाजी कावजी कुठे आहे. आणि मग पाहिलं आणि संभाजी कावजी तू कुठं होता. राजा अरे तो अफजल खान जिवंत होता, त्याचा मुंडच पडून आणला. ह्याला की त्याचा डोसकं. अरे बाबा आणि मी वाघनखांना विष लावलं होतं, तो असाही मारणार होता. तू कशाला तुझा जीव त्या ठिकाणी संकटात घातला. आणि प्रत्येक मावळ्याची काळजी घेणारा फक्त एकच एक राजा होता, तो म्हणजे माझा छत्रपती. आणि त्या छत्रपतीचं शासन जवळ या महाराष्ट्रामध्ये होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा जवळजवळ 100-150 वर्ष आणि आज 400 वर्षांनी सुद्धा आज प्रत्येक ठिकाणी तुमचं अष्टप्रधान मंडळ असेल, छत्रपतीचं शासन असेल, प्रत्येक सरकारमध्ये अहो घटना बनवताना सुद्धा त्यावेळेस छत्रपतीच्या काळामध्ये रयतेचा किती विचार केला हा डॉक्टर बाबासाहेबांनी विचार केला होता. आणि खऱ्या अर्थाने रयतेसाठी जगणारा जर कोणी माणूस होता तर तो म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. हा प्रतापगड पराक्रम. आणि ज्यावेळेस आग्र्याहून महाराजांची सुटका झाली, आग्र्याचा तह झाला. पुरंदरच्या तहामध्ये जवळजवळ 23 किल्ले दिली. औरंगजेबाला त्याचा 1 किल्ला मिळाला, तो होता कोंढाणा किल्ला. आणि कोंढाणा किल्ला आपल्या स्वराज्यात गेला याचा अति दुःख राजमाता जिजाऊंना होतं.
राजमाता जिजाऊ नेहमी म्हणायचा, शोभा अरे हा कोंढाणा परक्यांच्या हातून चांगलं दिसत नाही. त्या ठिकाणी फडकणारं ते हिरवं निशाण आम्हाला सतत मनाला दुखवत असतं. हा कोंढाणा किल्ला आपल्या स्वराज्यात यावा. आईची इच्छा आणि मग सांगितलं, हो माते कोंढाणा आपण स्वराज्यात घेऊ. ठरलं कोंढाणा घ्यायचं, मोहीम द्यायची. मोहीम कोण घेणार, मोहीम कोण घेणार मोठा प्रश्न पडला. आणि राजांनी ठरवलं की आपणच जाऊया. त्याच वेळेस तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, शेलार मामा आपल्या तानाजी मालुसरे आपल्या मुलाचं रायबाचं अवतरण घेऊन आले होते की राजे पोराचं लग्न ठरलंय, आपण लग्नाला यावं. आणि त्याच वेळेस त्यांनी पाहिलं की राजा चिंतित आहे. त्यांनी सांगितलं, तानाजी सांगितलं, राजा काय, काही नाही ताना, आम्ही येऊ शकत नाही, आम्ही कोंढाण्याची मोहीम घेतली. कोंढाणा आणि तुम्ही जाणार होय? नाही राजा, अरे आम्ही कायसाठी आहोत राजा, कोंढाणा आम्ही येणार, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, असा सांगणारा तानाजी मालुसरे होता. 500-600 मावळ्यांची फौज घेतली. कोंढाणा किल्ल्यावरती उदयभानचा त्या ठिकाणी सरदार त्या ठिकाणी होता. आणि त्याच वेळेस त्या कोंढाण्याचा पराक्रम, तानाजी मालुसरेचा पराक्रम आपण सर्वांना त्या ठिकाणी माहीतच आहे. त्याचाच एक सुंदरसा एक पवार आहे, मर्दाची तुटली बगार मर्दाची तुटली बगार रक्तानं शरीर झालं लाल, हाताला गुंडाळी तोशाल, छेली तो वार वार बघा तलवार, छेली तो वार वार बघा तलवार. कोणाला किल्ला सर करायचा, एका बाजूला यशोजी, सूर्य, तानाजी मालुसरे 50-100 मावळ्यांनी सांगितलं की आम्ही हा कडा वरती चढतो आणि कड्यावरून तुम्हाला जोर टाकतो. आणि त्याच वेळेस की आम्ही कल्याणचा दरवाजा उघडतो, बाकीच्या मावळ्यांनी आतमध्ये यावं, आम्ही इकडनं आक्रमण करतो. ठरलं. आणि मग त्याच वेळेस तसं म्हणतात की यशवंती नावाची घोरपडी होती ना, यशवंत घोरपडी नावाचा मावळा होता. आणि त्या मावळा सरसर वरती चढत गेला, जोर टाकला, मावळ्या चढली, सरसर हरण महादेशिव गर्जना झाली. आणि त्याच वेळेस मावळ्यांनी त्या ठिकाणी आक्रमण केलं आणि लढायला सुरुवात झाली. उदयभान तसा ताना परामोराचा सरदार होता. उदयभान आणि तानाजी मालुसरेची लढाई सुरू झाली. आणि या लढाईमध्ये तानाजीची ढाल तुटली आणि ढाल तुटता तुटता आपल्या डोक्यावरचा शेळा काढला, हाताला बांधला आणि एका हाताने तलवार आणि एका हातामध्ये गुंडाळलेली शर असं घेऊन आमचा तानाजी त्या ठिकाणी लढत होता. किल्ला कोंढाणा श्रेष्ठ किल्ला कोंढाणा श्रेष्ठ, रक्षक उदयभान दृष्ट, तयाल करतो अबलांना भ्रष्ट, तयाला करावया नष्ट, निघाला तानाजी झुंजार, छेली तो वार वार बघा तलवार, छेली तो वार वार बघा तलवार. हर महादेव जय भवानी जय शिवानी गर्जना देऊन मावळे तुटून पडले. तिकडनं सुद्धा कणी जिंग 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 करून तुटून पडला. दोघांचं घनघोर युद्ध सुरू झालं. तानाजी मालुसरेची ढाल तुटून हाताला ढाल गुंडाळून तो त्या ठिकाणी या ठिकाणी लढत होते. मराठे मोगलास भिडले मराठे मोगलास भरले, कैक धड शिर हे उडले, कैक ते धरणीवर पडले, कैक ते दबा धरून बसले, गातो थोडासा आधार, छेली तो वार वार बघा तलवार, छेली तो वार वार बघा तलवार. हो, युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झालं, लढाईला सुरुवात झाली. अनेक मावळे धारातीर्थी पडत होते, कोणी दबा धरून बसले होते. आणि त्याच वेळेस तानाजी मालुसरे त्या ठिकाणी, तानाजी गेला, धारातीर्थी पडला, मावळ्यांचं खच्चीकरण झालं. मावळ्यांना वाटलं अरे आपला सरसेनापती गेला, आपण कोणाला जिंकू शकत नाही. आणि त्याच वेळेस त्यांनी ठरवलं की आपण गडावरून पळायचं. आणि त्याच वेळेस सुराजी मालुसरेने गडावरचा जोड कधीच कापला होता. आणि त्यावेळेस सुराजी मालुसरे म्हणतो, अरे तुमचा बाप इथं मरून पडलेला आहे आणि तुम्ही हातात बांगड्या घालून कशाला पळता. रक्त संचारलं, मावळ्यात परत फिरले. सूर्याजी मालुसरे असतील, शेलार मामा, यसाजी कांक, सर्वचे सर्व तुटून पडले. आपला स्वराज्य आपल्याला मिळवायचं आहे. आणि सर्वचे सर्व मावळे पुन्हा त्या कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी त्या ठिकाणी तुटून पडले. आणि त्यामध्ये आपला तानाजी धारातीर्थी पडला, कोंढाणा जिंकला. हो,
मी पण चाललोय. कोंढाणा जिंकल्यानंतर 9:30 सिंहासारखा लढणारा तानाजी मालुसरे तिथे गेला आणि मग त्यावेळेस कळतं शेकोटी पेटते, राजांना दिसतं काय झालं, कोंढाणा स्वराज्यात सामील झाला. राज घोड लटकून कोंढाण्यामध्ये येतात. तानाजी, माझा तानाजी कुठे, ताना ताना करत शोध घेतात आणि त्याच वेळेस मावळे खाली मान घालून उभे असतात. तानाजी धारातीर्थी पडलेला असतो आणि त्याच वेळेस महाराजांना खूप अति दुःख होत. शिवबामणी सिंह गेला, अवघा महाराष्ट्र रडला, सह्याद्रीचा कडा पडला. म्हणून ताना श्रेष्ठ झाला, गातो थोडासा आधार. झेली तू वार वार बघा तलवार, झेली तू वार वार बघा तलवार. आपल्या मावळ्यांसाठी रडणारा राजा फक्त एक छत्रपती. अरे अनेक राजे झाले, पण कधी मला सैनिक गेला असेल, सेनापती गेला असेल, कोणाला दुःख झालं नाही. पण माझा मावळा गेला म्हणून डोळ्यातला आसू घालणारा, ती राजमाता रडणारी फक्त या हिंदवी स्वराज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये होती. आणि तेव्हा यांच्या त्यागातून आणि बलिदानातून हे स्वराज्य उभं राहिलं. महाराजांचा अवघं वर्ष किती मिळालं हो, 50 वर्षी. 10 वर्ष तर बालपणात गेली, 10 वर्ष लढाई ज्याच्यामध्ये गेली, मोजून 30 वर्षात 650 वर्षाची सत्तेला सुरुंग लावणारा एकमेव राजा होता, एवढं ध्यानात ठेवा. अफगाणाला, गजनियाला, तुघलकाला 14 स्वाऱ्या केल्या, पण नाही, माझ्या महाराजांनी एवढं मोठं काही स्वराज्य उभं केलं की त्याचं स्वराज्य 1761 मध्ये पानिपतच्या युद्धामध्ये दिल्लीच्या बादशाला मराठ्यांना बोलवावं लागलं की अफगाण येतो आहे, या हिंदुस्थानाचं रक्षण फक्त महाराष्ट्र करू शकतो, सह्याद्री करू शकतो. आणि हा सह्याद्री खऱ्या अर्थाने कणखर कोणी बनवला असेल तर तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेला आहे. आणि प्रत्येक मुलानं, प्रत्येक व्यक्तीनं जर शिवचरित्र अभ्यासलं, छत्रपतींचा एक एक, मी म्हणतो 1000 नाव एकच गुण घ्या, तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त शिवजयंती साजरी करू नका, डीजेवरती नाचू नका, भगवान या नावाला म्हणून मी शिवभक्त होत नाही, मी भव्य वस्त्र घालते म्हणून मी शिवभक्त होत नाही. शिवाजी इथं पाहिजे हृदयात, इथं हवाय, इथं हवाय. जो जो तुमच्या हृदयात पोहोचेल तर त्यावेळेस हा महाराष्ट्र, हा सह्याद्री पुन्हा या देशावरती राज्य केल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद भूमिका, इतकं काही खूप काही दिले हो या महाराष्ट्रानं आणि त्यात माझ्या या राजानं. आणि आज त्यांची आपण जयंती साजरी करत आहोत. आणि खरोखर मला या ठिकाणी म्हणजे भरपूर आहे, पण तरी थोडीशी कार्यक्रमाची वेळ लक्षात घेता मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने एकच सांगतो, 65 किलोची तलवार बाळगतो, त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूशी गणिमांशी लढणारा तो आहे माझी. अरे हा